नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहू शकता आज ही एक गोधडी आहे. तर ही 8 साड्यांची गोधडी आहे. 8-9 साड्यांची गोधडी आहे ही. तर हिला मी एक साईडला याप्रमाणे असं टिप मागून घेतलेलं आहे आणि हिचा आता जास्तीचा भाग मी आता कट करणार आहे. तर आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी थोडं आज माझं लेट काम चालू झालं होतं. तर पहिली साईड या गोधडीला मी अशी मागून घेतलेली आहे. तर हिचा जास्त भागात आपण कापणार आहे मी. तर पाहू शकता याप्रमाणे या गोधडीला मी असं टू फोल्ड केलेलं आहे आणि टू फोल्ड करून याप्रमाणे असं मी हा जास्तीचा भाग कापणार आहे आता. तर या गोधडीची लांबी जवळजवळ 7.5 फूट आहे आणि रुंदीला जवळजवळ 6.5 फूट रुंदीला आहे. या गोधडीला मला अजून बॉक्स बनवायचं पण बाकी आहे. तर हिची जी रुंदी आहे ती रुंदी आपण अजून वाढवू शकतो. अजून ह्या साईडला अजून रुंदी याची आपण वाढवू शकतो अशी. पण जर रुंदी आपण वाढवली तर गोधडी चौकोनी दिसते, त्याच्यामुळे रुंदीला थोडी जास्त कापायची, जवळजवळ 6 फूट ठेवायची आणि लांबीला जवळजवळ 7.5 फूट ठेवायची. हा जास्तीचा भाग असा कापून टाकायचा. पिटू सर करना घे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण हा आता जास्त भाग कट केलेला आहे. तर या गोधडीला आता मला बॉक्स बनवायचे आहे. तर आता मी पटपट 2-3 इंचाचे बॉक्स या गोधडीला बनवून घेणार आहे. तर गोधडी शिवताना कधी पण जी मोठी साडी असते ती वरच्या साईडला घ्यायची असते आणि बारकी साडी खालच्या साईडला लावायची असते. कारण जर आपल्या गाड्या वगैरे पडल्या तर खालची जी गोधडी साडी असते ती लांब शेवटी आपल्याला कमी पडते. तर पाहू शकता याप्रमाणे असं आता माझ्या शेवटला याप्रमाणे अशी थोडी साडी कमी पडली. मग हिला आता मला जोड लावावा लागणार आहे. जोड लावून एक लेवल करून घ्यावं लागणार आहे. तर मोठी साडी जर आता ही जी मोठी साडी खाली लावली असती तर अशी आपल्याला कमी पडली नसती साडी. पण आता काय हरकत नाही, हिला आता जोड लावून हे आपल्याला ओके करता येतं. तर ही मागची बाजू आहे. तर मागच्या बाजू याप्रमाणे अशी आलेली आहे. ज्यावेळेस हिला मी बॉक्स बनवेल त्या टायमाला हिची फिनिशिंग एकदम मस्त येऊन जाईल. तर ही कागदी साडी नसेल, कागदी साडीप्रमाणे साडी आहे, कॉटनची पण नाही आहे. पण काही हरकत नाही, ही जे बॉक्स असे थोडे फुगे आल्याने वाटतात आपल्याला. ज्यावेळेस आपण बॉक्स बनवू त्या टायमाला ते सपाट होऊन जातात. तर मस्त अशी गोधडी आता ही झालेली आहे. हिला तर मी बॉक्स बनवायला चालू करणार आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोधडीला आता पूर्णपणे असे बॉक्स आता बनवून घेतलेले आहे. 2 ते 2.5 इंचाचे बॉक्स आणि बॉक्स जास्त मोठे पण नाही काढलेले. 1-2-2.5 इंचाचे बॉक्स याप्रमाणे असं बनवलेलं आहे. तर या गोधडीची आता आपण फिनिशिंग पाहूयात. मागच्या आणि पुढची दोन्ही साईड बघूयात की आपली फिनिशिंग आता या गोधडीला कशी आलेली आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आपण आपली ही गोधडीची आता पूर्ण टिप मागून झालेली आहे. मस्त अशी फिनिशिंग आता या गोधडीला आलेली आहे. अजून आपल्याला बॉर्डर लावायचं काम बाकी आहे गोधडीला. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे. तर मागच्या बाजूला पण पहा एकदम मस्त अशी गोधडी अशी आलेली आहे. पाहू शकता ही अजून दुसरी एक गोधडी मी आता शिवायला घेतलेली आहे आणि हिला जे ह्या साड्यांना जे काही लेस असतील किंवा फॉल असेल ते आता मी काढत आहे. तर ही पण 8 साड्याची गोधडी बनवायची आहे आणि या 2 साड्या खाली कवर म्हणून आपल्याला लावायच्या आहेत आणि बाकीच्या ज्या साड्या त्या आतमध्ये टाकायच्या आहेत. म्हणजे 8 साड्याची ही गोधडी मी आता बनवणार आहे अजून एक. तर या गोधड्यांना या साड्यांना पण जे काही लेस फॉल असतील किंवा खडे असतील ते आता मी काढणार आहे पूर्णपणे. हे असे फॉल असतात, फॉल काढून टाकणार आता, काढून टाकायचं सगळे. ते काय गोधडी आपली एक साईडला जाड किंवा पातळ होत नाही. हा कवर आहे. तर याला पण जो काही असा फॉल आहे तो आपल्याला काढून टाकायचा.
याप्रमाणे फॉल ओढलं की निघून जातो. थोडंसं ओढलं की असे फॉल निघून जातात. आता हे जे काही साड्या आहेत तर ही एक साडी आणि ही एक साडी आहे. 2 साड्यांचा कवर लावायचा आहे. तर आता पहिल्यांदा मी धडपे बनवून घेणार आहे. धडपे बनवायसाठी काय साडी जी साडी असते त्या साडीला आपल्याला 2 फोल्ड करायचं असतं. याप्रमाणे ही साडी आहे. तिला असं 2 फोल्ड करायचं आणि मधोमध अशी टीप मागून घ्यायची. त्याने काय होईल आपला एक मोठा असा अखंड झडपा तयार होतो. तर पाहू शकता याप्रमाणे या गोदडीला आता मी टीप मागून घेतलेली आहे पूर्णपणे. तर 8 साड्यांची गोदडी होती तर हिचा जास्तीचा भाग मी आता कापणार आहे. तर पाहू शकता असं 2 फोल्ड केलं आहे गोदडीला आणि आता याप्रमाणे आता याचा जास्तीचा भाग कापणार आहे. या गोदडीला मला बॉक्स बनवायचे आहेत तर एक 2-2.5 इंचाचे बॉक्स या गोदडीला मी बनवणार आहे. तर याप्रमाणे असं जास्तीचा भाग आता कट केलेला आहे. तर मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे गोदडीला. पाहू शकता ही मागची बाजू आहे. या साईडला पण मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. आता मला बॉक्स बनवायचे त्या गोदडीला तर 2 ते 2.5 इंचाचे आता बॉक्स या गोदडीला मी बनवणार आहे आणि नंतर मग बॉर्डर लावायची आहे. तर पाहू शकता आता बॉर्डरला तर एक साईडला याप्रमाणे पट्टी लावत आहे. तर जे हात शिलाई केलेल्या गोदड्या होत्या त्यांना पट्टी लावायचं काम आता चालू आहे. गोदड्या आपण बनवल्या होत्या यांना पण आता पट्टी ऑलरेडी इथं पागुणी लावून घेतलेली आहे. तर पाहू शकता याप्रमाणे अशी पट्टी आता लावलेली आहे. तर ही आपण पहिली गोदडी बनवली होती तर याप्रमाणे अशी मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे. तर हिला बॉर्डर लावलेली आहे आणि तिचे कोणी पण पहा याप्रमाणे असे दाबलेले आहेत. पाहू शकता किती मस्त एकदम चांगली फिनिशिंग आलेली आहे या गोदडीला. बघा ही आतली साईड आहे. आतल्या साईडला पण कुठंच जास्त अशी गोदडी वळलेली नाही. ही दुसरी गोदडी आहे तर दुसरी गोदडी पण पहा एकदम किती मस्त दिसत आहे. तर या गोदडीला पण बॉर्डर लावून घेतलेला आहे. तर याप्रमाणे या गोदडीला असं बॉर्डर लावलेलं आहे. ही आतली बाजू आहे. आतल्या बाजूला पण पहा किती कुठंच वळलेली नाही गोदडी. तर याप्रमाणे अशा या 2 गोदड्यांना पट्टे लावून घेतलेले आहेत पहा. तर पाहू शकता या लहान बाळाची पण एक गोदडी होती तर याप्रमाणे अशी लहान बाळाची ही गोदडी बनवलेली आहे. या गोदडीला नऊवारी साडीचा कवर लावलेला आहे. पाहू शकता याप्रमाणे असे नऊवारी साडीचा कवर या गोदडीला लावलेला आहे आणि एकदम मस्त झालेली ही गोदडी. तर या गोदडीला आता बॉक्स वगैरे बनवून घेतलेले आहे. फक्त बॉर्डर लावायचंच काम बाकी आहे. तर अशा पद्धतीने या नऊवारी साडीचा कवर मागच्या साईडला पण असा लावलेला आहे. तर लहान बाळाची गोदडी एकदम मस्त झालेली आहे. फक्त आता बॉर्डर लावायचंच काम बाकी आहे. बरोबर एक रजाई पण आली होती मला. तर पाहू शकता ही एक रजाई आहे. तर या रजाईला साडीचा कवर लावलेला आहे. तर ही रजाई खूप अशी फाटायला आली होती थोडी. तर पाहू शकता याप्रमाणे गादीवाणी आहे ही रजाई अशी. तर ह्याच्या आतमध्ये कापूस आहे पूर्ण. तर असल्या याला मला कवर लावायचा होता तर याप्रमाणे असा कवर लावलेला आहे. तर सिंगल बेड सिंगलच आहे. अशा पद्धतीने याला मी कवर लावलेला आहे. सिंगल बेड गोदडी होती. सिंगल बेड रजाई होती तिला याप्रमाणे असा कवर लावलेला आहे. ही मागची बाजू आहे. कापसाची रजाईला याप्रमाणे असा कवर लावलेला आहे. तर फक्त बॉर्डर लावायचं काम बाकी गेला पण. तर या एकच कस्टमरच्या अशा या गोदड्या बनवलेल्या आहेत. तर ह्या गोदड्या आता मी द्यायला जाणार आहे. ह्या गोदड्या देऊन झाली की परत मग दुसऱ्या कस्टमरचं काम आपल्याला चालू करावं लागणार आहे. तर पाहू शकता या पद्धतीने ह्या एकाच कस्टमरच्या जवळ 7-8 गोदड्या होत्या. तर या सर्व गोदड्यांचं काम पूर्ण करून आता त्यांना मी देणार आहे. आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला किंवा हा गोदड्या बनवलेल्या आपल्याला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.